राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये दोन्ही हप्त्याचे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी वितरण 2026 या ठिकाणी पूर्ण होणार आहे। बघा आता सुरुवात झाली आहे। यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्ररित्या देण्यात येणार आहे। या ठिकाणी जिल्ह्यांची वेगळी यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। आजच्या दिवस महाराष्ट्र राज्यातील 93 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाचे मोठा निर्णय आता घेण्यात आला असे समजत आहे। बघा नमो शेतकरी सन्मान निधी आणि राज्याकडून 8वा हप्ता पीएम किसान योजनेचा केंद्राकडून 22वा हप्ता आज एकाच वेळी एकत्रित वितरित केला जाणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यात 4,000 जमा या ठिकाणी येणार आहेत। पहिला मेसेज 2,000 रुपयाचा राज्य सरकारकडून म्हणजेच नमो शेतकरी योजना आणि जमा झालेला हा मेसेज आणि दुसरा पीएम किसान योजना जमा झालेला 22वा हप्ता म्हणजे दुसरा मेसेज 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे। परंतु 2025 या मागच्या वर्षामध्ये जो काय तुम्हाला पीएम किसानचा 21वा मागचा हप्ता मिळाला आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मागच्या वेळी जो मिळाला तर यामध्ये पूर्णपणे नियमावली वेगळी होती। पण आता असं झालंय जे सरकार त्या ठिकाणी सरसकट गोरगरीब आणि या ठिकाणी श्रीमंत शेतकऱ्यांना पैसे वाटप करायचं, परंतु सरकारने आता स्पष्टपणे सांगितलंय आम्ही सरसकट हा शब्द या ठिकाणी काढलेला आहे आणि फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना पैशाचे वितरण आम्ही करत आहोत। मग आता गोरगरीब म्हणजे कोणते शेतकरी हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांसाठी पडला आहे। गैरमार्गाचे हप्ते घेत असल्यामुळे सरकारने 2026 मध्ये पहिल्यांदाच हप्ता देत असल्यामुळे नियमावली पूर्णपणे बदलून टाकले। याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे चर्चा करणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये तुमच्या नावावर जमीन किती आहे त्याबद्दल 10 एकरी अट सरकारने काय ठेवल्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्ही या राज्याच्या सरकारकडून माध्यमातून घेत असाल वेगवेगळ्या तर याचा परिणाम नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यावर कसा होणार आहे आणि कोणत्या 20 जिल्ह्यात आज पहिल्या दिवशी पैशाचं वाटप होणार आहे, सर्व काही माहिती आपण या पुराव्यासहित या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अर्धवट माहिती नुकसानकारक ठरू शकते कारण यामध्ये केवायसी संदर्भात काही नवीन अपडेट असू शकतात। या ठिकाणी लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजना एकाच घरामध्ये जर हप्ते घेत असेल यासाठी काय नवीन अपडेट सरकारने काढली आहे याबद्दलची मोठी ठोस कारवाई होणार आहे। पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत काल एक महत्त्वाची बैठक पार पडली। यामध्ये जवळपास 7.5 कोटी म्हणजेच 7.5 कोटी रुपयांचा निधी प्रशासन मंजूर देण्यात येणार आहे। म्हणजेच एवढा पैसा थेट या डीबीटीच्या माध्यमातून बँकांना वर्ग करण्यात येणार आहे। पहा 7.5 कोटीचा हा जो निधी आहे सरकार देणार आहे, पण यामध्ये कोण कोण विभागलेले असणार आहेत हे पाहूया आपण आता। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता केंद्राकडून 2,000 रुपये, नमोचा हप्ता राज्याकडून 2,000 रुपये, एकूण म्हणजे 4,000 रुपये। मग यामध्ये सकाळपासून डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आजच्यासाठी 20 जिल्ह्यांची निवड पहिल्या दिवशी करण्यात आली आहे। या ठिकाणी आपल्या राज्यात जर जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास 36 जिल्हे या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आहेत, परंतु 20 जिल्हे असे आहेत जे शेतकरी ज्यामध्ये जास्त राहतात। बघा शेतकरी बांधवांनो, फक्त 20 जिल्हे असे आहेत त्या ठिकाणी शेतकरी बांधव जास्त राहतात। 20 जिल्ह्यांची निवड केल्यामुळे या ठिकाणी मुख्य कारण म्हणजे जे बघा आज एकाच दिवशी फक्त 20 जिल्ह्यामध्ये हा पैसे वाटप होणार आहे। हा प्रश्न तुम्हाला असे पडला असेल, याचं मुख्य कारण म्हणजे बँकिंग आता त्या ठिकाणी येणारा सर्व्हर जो असतो जे ने करून जर लोड आला तर हे बँकेचं व्यवहार बंद होतात, पण बँकावरती येणारा ताण
सर्व्हर डाऊन असू दे, एकाच वेळी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले पैसे असू देत, पण या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण सरकारने वाटपाला जिल्ह्यांची यादीनुसार 3 टप्प्यामध्ये हे वितरण करायचं ठरवलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाटप करण्यात येईल. त्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाटप करण्यात येईल. त्यानंतर लगेच तिसरा टप्पा असणार आहे बरोबर 7 ते 12 वाजेपर्यंत. या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये वाटप सरकारने हे संपवायचं ठरवलं आहे. कारण सरकारवर पण वरून ताण येत असल्यामुळे सरकारने जी कामं असतात, जे झटपट पटापट आवरायला सांगितले आहेत, त्यामुळे कोणतंही काम ते आता लेट करणार नाही याची गॅरंटी सरकारने दिली. आता इतके दिवस वाट बघितली, आता आजच्या दिवस तुम्ही फक्त 1-2 तास फक्त वाट बघा, तुमचे पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील. तुमचा KYC बँक व्यवस्थित केल्यामुळे फार्मर ID कार्ड असेल, बरोबर आहे का, फार्मर ID कार्डावरील नंबर बरोबर आहे का, अशा काही ठिकाणी कारणे जे असतील त्यामुळे हप्ता देखील थांबू शकतो. त्यामुळे सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मेसेज यायला सुरुवात झाली आहे. तुमचा सुद्धा जिल्हा या यादीमध्ये असू शकतो. फक्त तुम्ही व्हिडिओ जर स्किप केला, पुढे ढकलला तर तुम्हाला समजणार नाही. तुमची प्रतीक्षा संपणार आहे. 2026 चे सरकारच्या माध्यमातून सरसकट हा शब्द काढल्यामुळे 4 नवीन नियम आता शेतकरी बांधवांसाठी लागणार आहेत. बघा, सरकारच्या माध्यमातून सरसकट शब्द काढल्यामुळे 4 नवीन नियम लागू केले. पण आज व्हिडिओच्या माध्यमातून कोणते 20 जिल्हे असे आहेत, कोणत्या टायमिंगला तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये पैशाचं वितरण होणार आहे. 2026 चे नवीन नियम काय लागू आणले आहेत याची आपण पूर्तता करणार आहोत. पण तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला गरीब शेतकरी म्हणून या ठिकाणी आता संबोधलं जाणार नाही आहे. तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये टाकून तुम्हाला डायरेक्ट आता पत्र करण्यात येणार आहे. यामध्ये तुमची जमीन इतक्या एकरापेक्षा जास्त जर असेल तर अशा शेतकऱ्यांची कठोर या ठिकाणी पडताळणी सरकार करणार आहे. म्हणजेच काय, श्रीमंत शेतकऱ्यांना बाहेर काढून फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. नियम 2 तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अर्थमंत्री या ठिकाणी संकेत दिले आहेत. राज्याच्या शासनाच्या माध्यमातून एकाच कुटुंबात अनेक योजनांचे लाभ मिळत असतील तर भविष्यात तुमच्यावर मर्यादा येऊ शकतात. नमूद शेतकरी आणि लाडकी बहीण यापैकी कोणतीही एक निवडक वेळ येऊ शकते. नियम 3 एका कुटुंबात 1 हप्ता रेशन कार्डवर या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आता बघा, काही शेतकरी काही चुका केल्या असतील रेशन कार्डवरती. आता 4 जणांची नावं जर असतील, 4 जण म्हणजे कोण कोण या ठिकाणी, ते स्वतः शेतकरी, त्यांची बायको, त्यांची 2 मुलं. अनेक शेतकरी काय केलंय, त्यांच्या मुलांच्या नावावर आपली असलेली 2-2 एकर शेती, बायकोच्या नावावर 2 एकर शेती केली आहे. आपल्या स्वतः असे एकाच घरातील एकाच रेशन कार्डवरचे जेवढे नाव आहेत तेवढ्या सगळ्यांचा हप्ता घेत असल्याचं या ठिकाणी सरकारला आढळलंय. त्यामुळे निधी शेतकऱ्यापर्यंत लवकर पोहोचत नाही आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना अडथळा येतोय, त्यांच्यापर्यंत पैसेच जात नाही. पण शेतकऱ्यांना या ठिकाणी कायमचा आता काढण्यात येणार आहे. सरकारचा नियम आहे, तुम्ही जर फक्त एकाच वेळी एकाच हप्ता घेत असाल आणि एकाच बांधवांचा हप्ता घ्यायचा असेल तर घरातील एक तर तुम्ही महिलेचा हप्ता घेऊ द्या, नाहीतर एक पुरुष तर घेऊ द्या, तरच तुम्हाला हप्ता भेटून जाईल. जर तुम्ही केलं असं पैशाचं वितरण अजिबात केलं जाणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीने करायला गेला तर कोणत्या बँकामध्ये आज मेसेज येणार आहेत पहा. बघा, जे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्यांनी खातं खोललेलं आहे, ज्यांना हा मेसेज या ठिकाणी जाणार आहे, त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो लक्ष ठेवून बघायचं आहे. नमशेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया इथे जाऊन बघायचं आहे. पोस्ट बँक ऑफ इंडिया म्हणजे पोस्टाचं खातं जिथं असेल तिथं पण बघायचं आहे. खेडेगाव असेल, शहर असेल, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो बघा, तुमचं पण हप्ता इथं जमा होऊ शकतो. पण PM आणि नमोचा हप्ता इथं जाऊन चेक करून घ्यायचा आहे. कोणत्या नियमानुसार येणार आहे, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हे आज वितरण होणार आहे.
सर्व्हर डाऊन असू दे नाही काय असू दे, पण आज हे पैसे तुमच्या खात्यात 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा, त्यानंतर दुसरा टप्पा 2 ते 7 आणि तिसरा टप्पा डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्टली 7 ते 12 तुमच्या खात्यात सायंकाळपर्यंत येऊन जाणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो थोडं इथं थांबायचं आहे, कारण म्हणजे आता बघा शेतकऱ्यांनी काय केलं, तर सरकारने नियम आणला होता, जर फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्हाला पैशाचे वितरण कोणतंही होणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी काय केले, चुकीच्या मार्गाने फार्मर आयडी कार्ड काढलेत. परंतु सरकारने ज्यावेळी चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा शेतकरी आहात का, आणि जर खरंच शेतकरी आहात म्हटल्यावर तुम्हाला पीएम किसानचे पैसे मिळतात, नमूदचे पैसे मिळतात, पीक विमा मिळतो. परंतु हे असल्या काही गोष्टी तुम्ही ओळखपत्र चुकीच्या मार्गाने काढला, फार्मर आयडी काढला, तर तुमच्या चुकीच्या मार्गाने काढल्यामुळे तुमचे लगेच स्कॅनिंग होतं आणि तुम्हाला तिथेच डायरेक्ट अर्जबाद करून अधिकारी सरकारला डायरेक्ट वरती कळवलं जातं. कारण की चुकीच्या मार्गाने फार्मर आयडी कार्ड काढला असेल, तुम्हाला पैशाचे वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळे बरोबर तुम्हाला इथून बाहेर काढण्यात येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका, कायदेशीर कारवाई सरकार करू शकतं. त्यामुळे आता चुकीची जर केवायसी केली असेल, तुमचा नंबर चुकला असेल, तुमचं नाव चुकलं असेल, आत्ताच बँकेशी कनेक्ट होऊन लगेच कॉल मेसेज करून तुम्ही सर्व्हरवर जाऊन तुमचं अपडेट करू शकता. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग लवकरात लवकर करा. जर चुकीच्या मार्गाने करत असाल तर ते टाळा. बघा इथं आणखीन एक काय नियम लागू केला आहे सरकारच्या माध्यमातून, फक्त पिवळं व केसरी रेशन कार्ड आता कुटुंबातील शेतकऱ्यांना हा लाभ द्यायचं ठरला आहे. कारण असं सरकार काय म्हणतंय, आम्ही पिवळे व केसरी रेशन कार्ड या ठिकाणी त्याच घरामध्ये देतो ज्याचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे 2025 मध्ये जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला श्रीमंत शेतकऱ्याच्या यादीमध्ये ढकललं जाणार आहे. कारण सरकार काय म्हणतंय, गोरगरीब नागरिक त्यांनाच म्हणायचं ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आणि 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल. उत्पन्न तुमचं कमी असल्यामुळे आतापर्यंत तुम्हाला नमो आणि पीएमचा हप्ता सरकारने या ठिकाणी दिला आहे. 2025 या मागच्या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आता या ठिकाणी उत्पन्नाची मर्यादा वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो इथं होणारे प्रॉब्लेम लय मोठ्या संकटात आले आहेत, ज्यामध्ये 20 जिल्ह्यात मी सांगणार आहे. बघा त्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे. सरकारच्या माध्यमातून 2025 मध्ये सप्टेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आला. कालही इथं पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. ज्या जिल्ह्यामध्ये आज भरपूर ढगफुटी झाली, नुकसान झालं, सहन करावं लागणार अशा शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून जे ओळखले जातात, आज पहिल्या दिवशी निवडण्यात आलेला हा जिल्हा, मग त्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव नंबर लागतोय हा का बघा. कारण या ठिकाणी खूप मोठी लिस्ट आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, IFC कोड तुमचा असला पाहिजे बघा इकडे, आणि इंडिया पोस्ट ऑफिस बँक ह्या खातेदाराने या पैशाचं आता डीबीटीच्या माध्यमातून वितरण होणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सांगण्यात आलंय, सरकारच्या माध्यमातून जे शेतकरी बांधव आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा, लाडके बहीण योजनेचा हप्ता असेल, तुमच्या घरामध्ये कोणी घेत असेल तर पुढील जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्यावेळी तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून हा नियम या ठिकाणी येऊ शकतो. तो म्हणजे तुम्ही राज्य सरकारकडून 2 हप्ते घेऊ शकत नाही, तर नमूदचा हप्ता घ्या किंवा लाडकी बहिणीचा हप्ता घ्या. त्यामुळे हे नियम आता अंमलबजावणीत होण्याची शक्यता आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांना स्पष्टपणे सांगण्यात आलंय, ते म्हणजे आता बघा, एका घरातील जास्त जर हप्ता अजिबात घेऊ नका. तुमची पडताळणी कशी होणार आहे बघा. प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी पीएम किसानचा आता अर्ज भरताना किंवा नमो शेतकरीचा योजना जो अर्ज आहे, पिवळ्या केशरी रेशन कार्ड झेरॉक्स नक्कीच काढून ठेवा. केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड काढल्यावर जेवढ्यात काही जणांची नावं असतील व्यवस्थित या ठिकाणी चेक करा, कोणतीही चूक करू नका. पाठीमागे केवायसी देखील असणार आहे. यामुळे कुटुंबातील जे जास्त लोक असणार आहेत, हप्ता घेण्याची सर्व काही डिटेल एका क्लिकवर डायरेक्टली अपात्र ठरवण्यात येईल. सरकारने दिली आहे, एका घरातील फक्त एक जणच हप्ता घेऊ शकतो. जास्तीत जास्त या ठिकाणी प्रयत्न केला तर या ठिकाणी तुमचा हप्ताही बंद होऊ शकतो. आता शेतकऱ्याच्या या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा मागच्या वेळी पण पैसे जमा झाले होते, या ठिकाणी पण बंद झाले आहेत. शेतकऱ्यांच्या यादीत सर्वात पहिला जो जिल्हा होता
तो पण बंद झाला आहे. म्हणजेच काय, याची पूर्णतः चौकशी करून मग जिल्ह्यांना वितरण करण्यात आले आहेत पैसे. मग या ठिकाणी बघा, सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो आणि PM किसानचे पैसे सोडण्यात आले आहे. या ठिकाणी डीबीडीच्या माध्यमातून शेतकऱ्याचे पैसे जिल्ह्यावाईज सोडत असतो. या ठिकाणी यामध्ये पहिला जिल्हा जो होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा आता जिल्हा आहे. म्हणजे आधीचा जिल्हा जो ठरवलेला तो वेगळा होता, पण या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर हा शेतकऱ्यांना जिल्हा पहिला. त्यानंतर जालना जिल्हा आहे, नांदेड आहे, बीड आहे, धाराशिव आहे, परभणी आहे, लातूर आहे, हिंगोली आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी एवढे जिल्हे आहेत. पहा, तुम्हाला लवकर PM आणि नमोचा शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ते जर तुमच्या खात्यावर सोडायचे असतील तर जराही न वेळ घालवता तुमचे KYC पूर्ण करून घ्या. आता बघा, या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून ठेवा. फार्मर ID बरोबर आहे का चेक करा. चुकीचा असेल तर आत्ताच बदला. लवकर तुम्हाला पैसे बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याचं दिसून येईल. आता शक्यता आहे की आजच हे तुमचे पैसे येणार आहेत. मग बघा, तुम्ही कोणतीही चूक करू नका. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओचे अपडेट हवे असेल तर आपल्या मराठी हेल्पलाईन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.